आणि आंदोलन करायचं असेल तर ते मतदानातून करता आलं पाहिजे। ज्या दिवशी आम्ही सांगतोय एक मत जर शेतकऱ्याच्या नावावर बदलन, मी सांगतोय हे गल्लीपासून जेवढ्या फुटाने वाटाने आहे, हे सगळे पिलांटट्टू आहे, हे तुमच्या पायावर मस्तक ठेवल्याशिवाय राहणार नाही, एवढी ताकद। आणि म्हणून पहिले तर तुम्ही त्या घरावर लिहून ठेवलं पाहिजे, उद्यापासून निर्यात बंदी, मताची बंदी, मोठ्या घरावर लिहून ठेवलं पाहिजे। तुम्ही जिथपर्यंत घरावर लिहिणार नाही, तुमच्या शेतात सुद्धा तो झेंडा लावणार नाही, तोपर्यंत त्याला पाहिजे तसं महत्व येत नाही। ते म्हणतात ना, सोन्याचा देव त्याला चोराचं भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव, दगडाचं भेव त्याला देव त्याला वडाराचं भेव। हे देव तुमच्या आंदोलनाला कमी घबरवतो। राजकारणी देव त्याला मताचं भेव, हे सगळे राजकारणी देव आहे। आणि याचे जर याला जर आजकाय बुसकाय करून पूर्ण जर ठार करायचं असेल, तर मग मी मराठा म्हणून बाजूनं व्हावं लागल, मी धनगर म्हणून बाजूनं व्हावं लागल, मी माडी म्हणून बाजूनं व्हावं लागल, मी तेली म्हणून बाजूनं व्हावं लागल, मी हिंदू म्हणून नाही तर मी मुसलमान म्हणून नाही, तर एक नारा द्यावा लागल, आणि तो शेतकऱ्याचा नारा द्यावा लागेल आणि म्हणावं लागेल, जसं गर्व से कौम हिंदू आहे तसं म्हणावं लागेल, गर्व से हम किसान आहे, सबकी शान आहे। अशा पद्धतीनं समोर गेल्याशिवाय ताकद जमा होत नाही। आंदोलन जरूर करा, ते काही थांबू देऊ नका, पण 25 वर्षाचा मी आणि सभागृहातला एकंदरीत माझा अभ्यास जर पाहिला, आता माझ्याकडे जर 10 आमदार असते तर मी इथं न येता सांगून दिलं असतं गणेश निंबाळकरला, याच्या बापाला निर्यात बंदी करावं लागेल, माल्याशिवाय याचा मुख्यमंत्री समोर होऊ शकत नाही। पण आता दोघच जण आहे आम्ही, तो आदिवासी बांधवाला आमचा राजकारण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।